प्रभाग क्रमांक 12 मधून विनायक कोंड्याल यांनी रेकॉर्ड ब्रेक 14,367 मतांनी विजय प्राप्त करत भाजपचा संपूर्ण पॅनल निवडून आणले। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपकडून विनायक कोंड्याल, सारिका खजुर्गी, अर्चना वडनाल आणि सिद्धेश्वर कमटम हे निवडणूक रिंगणात होते। या प्रभागात भाजपनं सहज विजय मिळवताना सर्व चारही उमेदवारांना विक्रमी मताधिक्य मिळाले। विनायक कोंड्याल यांना तब्बल 16,370 मते मिळाली, तर शिवसेनेचे श्रीनिवास पोतन यांना 2,030 मतं मिळाली। रेकॉर्ड ब्रेक 14,367च्या मताधिक्यानं विनायक कोंड्याल हे विजयी झाले, तर आमदार देवेंद्र कोठे यांचे विश्वासू सिद्धेश्वर कमटम 8,000च्या मताधिक्यानं विजयी झाले। त्यांच्या विरोधात डॉक्टर राजेश अनगिरे यांना 4,105 मते मिळाली, तर सारिका खजुर्गी यांना 14,819 आणि दामिनी जवळकर यांना 2,686 मते मिळाली। खजुर्गी यांचा 12,733 मतांनी विजयी झाला, तर अर्चना वडनाल यांना 15,401 मतं मिळाली आणि स्नेहा श्रीराम यांना 3,845 मतं मिळाली। अर्चना वडनाल यांचा 11,456 मतांनी विजय झाला। दरम्यान विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। यावेळी गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली। दरम्यान विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना विनायक कोंड्याल आणि सिद्धेश्वर कमटम यांनी दमदार आमदार देवेंद्र कोठे यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिल्यानं हा विजय शक्य झाल्याचं म्हटलं। 12 मधील सर्व नागरिकांनी आम्हाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले। या ठिकाणी देवेंद्रदादा कोठे साहेब यांच्या कामाच्या जोरावर व आम्ही केलेल्या जनतेची सेवेच्या जोरावर या ठिकाणी आम्हाला भरभरून या ठिकाणी लोकांनी प्रेम आणि आशीर्वाद दिले आणि आशीर्वादाचं श्रेय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब आणि आमचे युवा व धडाडीचे आमदार आदरणीय देवेंद्रदादा कोठे साहेब यांचा या ठिकाणी आम्हाला भरपूर आशीर्वाद आणि हे प्रेम लाभलं। जवळपास 15 ते 16 वर्ष या ठिकाणी मी जनतेची सेवा केली आणि त्या सेवेचं रूपांतर मी एकच मागणी केली आमच्या प्रभागातील लोकांना की हे बघा का विकासाला या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे। चारही उमेदवार आपले या ठिकाणी सक्षम आहेत आणि ते आम्ही मान्य करून या ठिकाणी आमच्या चारही उमेदवाराला त्यांनी चांगलं भरभरून आशीर्वाद देऊन निवडून दिलेला आहे। प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व मतदार बंधूंचे मी मनापासून आभार मानतो। ज्याप्रमाणे विनायकदादांचा विकास व्हावा, माझे दैवत आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी माझ्यावर विश्वास व दादावर विश्वास ठेवून आम्हाला प्रभागातील सर्व मतदारसंघातील नागरिकांनी चारही पॅनलला निवडून दिल्याबद्दल सर्वांचा प्रथम मी आभार मानतो। हे आभार मतदाराच्या रूपात तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात। हे आशीर्वाद तुम्हाला तुमच्यासोबत आम्ही आपल्या कामाचा पावती म्हणून तुमच्यासोबत राहून तुम्हाला आम्ही काम करून दाखवणार